प्रदीप फाटे या फरार आरोपीस अटक करावी यासाठी बीड येथे जाधवर कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू। सचिन जाधवर हे बीडमधील GST अधिकारी। लहान लेकरांना घेऊन सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर आई-वडिलांसह बसल्या उपोषणाला। आरोपी प्रदीप फाटेवर गुन्हा दाखल होऊ नये, अद्याप आरोपीस अटक नाही। पोलीस तपासावरती उपस्थित केला जातोय प्रश्न। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणात मोठ्या प्रमाणात नातेवाईक सहभागी। उपोषणस्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल, कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू। दरम्यान सविस्तर वृत्त असे, दिनांक 17 जानेवारी रोजी सचिन जाधवर यांचा मृत्यू झाला। त्यानुसार दिनांक 23 जानेवारी रोजी आरोपीवर FIR दाखल करण्यात आली। अधिकाऱ्यांनी आरोपीस अटक करण्याचे निर्देश दिले असताना आणि बीड येथील न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असताना देखील पोलीस खाते आरोपीस अटक न करता आरोपी प्रदीप फाटेचे संरक्षण पाठराखण करत आहेत। त्यामुळे आरोपीस त्वरित अटकेच्या मागणीसाठी जाधवर कुटुंबीय दिनांक 25 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसले आहे। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज बीड। सर, आज 40 दिवस झाले FIR फाटून आणि बेल फेटाळून सुद्धा आज 15 दिवस झालेत, तरी आरोपीवर आज काहीच ऍक्शन नाही, लोकेशन त्याचं भेटत नाही, असे उत्तर आम्हाला पोलिसांकडून मिळत आहेत। आणि आज मी याच्यासाठी आमरण उपोषणाला बसले की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आणि ज्या दिवशी डेड बॉडी सापडली त्या दिवशी तो आरोपी ताब्यात घेतला होता आणि आम्ही डेड बॉडी उचलूपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला सोडणार नाही, किंवा ज्या दिवशी गुन्हा दाखल त्या दिवशी आम्ही त्याला 2 तासात समोर आणतो। मग आज अजून का नाही, त्याला का पाठीशी घातलं जातंय? GST डिपार्टमेंट कडून पण त्याला पाठीशी घातलं जातंय। आता काय मागणी कुटुंबाची आणि कधीपर्यंत तुमचं उपोषण चालणार आहे? आता पोलीस प्रशासन काय म्हणतं? आमची मागणी काहीच नाही, आमच्या समोर तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। पोलीस प्रशासन काय म्हणतं तुम्हाला? पोलीस प्रशासन आम्हाला इथून उठायला सांगते, आमचे प्रोसेस चालू आहे, ह्या त्या गोष्टीत अशी उत्तर मिळतात आम्हाला आणि म्हणजे त्यांना आम्हाला इथून उठून लावायचंय। तपासासंदर्भात सकारात्मक तुम्हाला माहिती मिळते का? काय आतापर्यंत झालंय, काय नाही झालंय? हो सर, म्हणजे पूर्ण माहिती भेटलेली नाही, प्रोसेस चालू आहे, तपास चालू आहे, अशाच गोष्टीचे उत्तर आम्हाला भेटतात। मॅडम, आपण सर, आरोपीला तर पाठीशी घातलंच जात आहे आणि मला माझ्या लाडक्या भावाला CM सरांना एवढीच मागणी की त्यांनी लाडक्या बहिणीची मदत करावी आणि ह्याच्यावर कठोर। आणि आज सभागृह संपण्याच्या आत या विषयावर का बोललं जात नाही, सचिन जाधव प्रकरणात का बोललं जात नाही, कुणीतरी हा मुद्दा उचलला पाहिजे ना। एवढं मोठं प्रकरण झालंय सर, ते GST ऑफिसर होते बीड जिल्ह्याचे सर, आणि आपले पालकमंत्री सुमित्राताईंनी पण या गोष्टीवर म्हणजे मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा सर। आता GSTचं बीडचं मेन ऑफिस चाललेलं आहे, तर गांगुर्डे सर म्हणजे तिथून पण त्यांनी म्हणजे शनिवारी हा इन्सिडेंट झाला, तिथून पुढे सोमवारी मंगळवारी त्याचं मेडिकल दिलेलं आहे त्यांनी। तर कोणत्या बेसवर त्याला मेडिकल दिलं? आरोपी प्रायमरी आरोप त्याच्यावर असताना त्याला मेडिकल का सोडू शकते? मग याच्यात त्यांचा पण हात आहे का? त्या पण गोष्टीची चौकशी झाली पाहिजे ना। मग डिपार्टमेंट काय याच्यावर ऍक्शन घेत नाही? GST डिपार्टमेंट पण ऍक्शन घेतली पाहिजे ना। हा आरोपी आहे, 13 दिवस झालं फरार आहे, मग GST आरोपी तिकडे मेडिकल रजेवर का तो सस्पेंड का करत नाहीत ते? आता तुमची भूमिका काय असणार आहे आणि हे कधीपर्यंत आमरण उपोषण चालणार? सर, माझी भूमिका आता जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तात्काळ त्याला अटक करावी एवढी मागणी, आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही।